नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत आणि त्या विषयाची माहिती घेणार आहोत। आता मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे, ते तुम्हाला माहिती आहे। पहिला जो व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की 1 लाख उमेदवार हे बाद झालेले आहेत। त्यानंतर त्याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ टाकला होता की 1 लाख उमेदवार बाद, त्याच्यामध्ये 100च्या वर हजारांवर बाद। मग त्याच्यामध्ये संपूर्ण कारणे एकदम विश्लेषणात्मक स्वरूपात आपण मांडली होती आणि त्याच व्हिडिओच्या शेवटी आपण एक हिंट दिली होती की पुढला व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर असणार आहे। तर तोच टॉपिक घेऊन आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सर्वांना माहिती आहे की सर्वांच्या जीवाचा, भावाचा आणि आपला राष्ट्रीय प्रश्न कुठला होता की एनी चान्स, हाऊ मेनी चान्स, हा आपला राष्ट्रीय प्रश्न झाला। पण त्यानंतर आणखीन खतरनाक, सगळ्यात महत्त्वाचा, आपल्या जिगर, कलेजा, फेफडा, लिव्हर जे काही आहे यांना टच करणारा महत्त्वाचा प्रश्न कुठला की संस्था पैसे घेते का? संस्था पैसे घेते का आणि घेते तर किती? हा आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो की आपल्या राष्ट्रीय प्रश्नानंतर येणारा प्रश्न कुठला की संस्था पैसे घेते का? तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ह्याच विषयावर बोलणार आहोत की संस्था पैसे घेते का आणि संस्था शिक्षक भरती ह्या विषयासंदर्भात आपण आता एकदम सविस्तर आणि विश्लेषणात्मक स्वरूपात पॉइंट टू पॉइंट माहिती पाहूत। याच्यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जाणार आहोत, म्हणजे जेणेकरून कोणतीही गोष्ट या व्हिडिओमध्ये सुटणार नाही। हा परिपूर्ण व्हिडिओ असेल, याच्यामधून तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल। डायरेक्ट जर तुम्हाला सांगितलं तर ते समजणार नाही। याच्यामधल्या ज्या बारक्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता अवांतर चर्चा न करता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू। आपल्या व्हिडिओचं टायटल काय आहे? संस्था पैसे घेते का? आपल्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की झडपीला आपलं सिलेक्शन झालं नाही झालं तर काय करायचं? मग आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही झालं तर मग विथ इंटरव्ह्यूचा चान्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला संधी भेटणार आहे। मग तिथं गेल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न येणारा कुठला आहे की संस्था पैसे घेते का? तो पाहूत। पण आता आपल्या टेलिग्रामवर एक चॅनल आहे, टिप्स फॉर टीईटी बाय अक्षय विरकर, टिप्स फॉर टीईटी बाय अक्षय विरकर, ते तुम्ही जॉईन करू शकता। त्या टेलिग्राम चॅनलवर रात्रीच खेळ चालत नाही। रात्रीच खेळ म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मीटिंग वगैरे चालू असतात, वादविवाद, तसल्या गोष्टी चालत नाहीत। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते। आता आपण विषयाकडे वळू। संस्था पैसे घेते का ह्या विषयाचं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर याच्यामधल्या काही बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी अगोदर आपण क्लिअर करू। बेसिक गोष्टी कुठल्या आहेत म्हणजे बेसिक माहिती काय आहे? आता ह्या संस्था आपल्याला 2 टप्प्यामध्ये आलेल्या आहेत। कोणत्या 2 टप्प्यामध्ये हो? एक तर आपल्याला विथ इंटरव्ह्यूमध्ये तर आलेला आहे, सगळ्यांना जग झालेला आहे, पण विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा संस्था आलेल्या आहेत। कुठल्या? मग आता जे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये संस्था आलेल्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत, त्या तुम्ही पाहिलेल्या असतील। ही बेसिक माहिती आहे, एकदम शॉर्टमध्ये पाहू, पुन्हा बाकीच्या विषयाकडे वळू। विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या संस्था कुठल्या होत्या? एडेड आणि दुसरी होती अनएडेड। मग आता ही जी काही अनएडेड संस्था आहे, हा अनएडेड संस्थेवर पगार मिळणार नाही, हे मी जाहीर सांगितलं होतं। मग ह्याच्यामध्ये अपवाद कुठला होता? PCM किंवा PMCM हे अपवाद होतं। पण बाकीच्या ज्या संस्था होत्या अनएडेड, त्यावर पगार भेटल याची गॅरंटी नाही। जरी तुमचं डायरेक्ट सिलेक्शन झालं, जरी तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग लेटर भेटलं, पण अनएडेड संस्थेवर पगार भेटणार नाही, अपवाद सोडला तर। आता दुसरी गोष्ट आहे विथ इंटरव्ह्यू। विथ इंटरव्ह्यू हा आपल्या जवळचा प्रश्न आहे, सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। आता विथ इंटरव्ह्यूच्या किती जागा आहेत त्या सुद्धा महत्त्वाचा आहे। आता विथ इंटरव्ह्यूमध्ये सर्वात पहिल्यांदा काय आहे? एडेड, म्हणजे जे की 100% अनुदानित असतं, आणि दुसरं आहे अनएडेड, म्हणजे ज्याला अनुदान 0% असतं। अशा शाळेवर तुम्हाला जॉईनिंग जरी भेटली तर पगार बिलकुल भेटणार नाही। तिसरा आहे पार्शली एडेड। मग ह्या पार्शली एडेड मध्ये सुद्धा टप्पे आहेत। तुम्ही ज्या आपल्याला जाहिराती आले होते, प्रेफरन्स आलेले होते, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल पार्शली एडेड आहे, त्यात लिहिलेलं आहे 20%, 40%, 60% असं लिहिलेलं आहे। मग हे असतात संस्थेचे प्रकार, त्याच्यामध्ये एडेड, अनएडेड, पार्शली एडेड, एकदम शॉर्टमध्ये फास्टमध्ये सांगितलेलं आहे। मग आता आपल्याला संस्थेवर इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे, पण इंटरव्ह्यू कसा आहे, काय आहे, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं प्रमाण किती आहे, एका जागेसाठी किती पाठवले जाणार आहेत आणि
किती संस्था आहेत जे आपल्याला कॉल येणार आहेत, अशा गोष्टी महत्त्वाच्या असलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, जे प्रमाण आहे एका जागेसाठी 3 आहेत. जर एक जागा असेल तर एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जाणार आणि त्या 3 पैकी एका उमेदवाराचं सिलेक्शन होणार. मग आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता ह्या गोष्टी जरी तुम्हाला माहिती असल्या तरी इथल्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. एक जागा आहे, त्या एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले, त्या 3 उमेदवारापैकी एकाचं सिलेक्शन होणार. पण इथं येतात संस्थेचे अधिकार. इथं संस्थेला काहीतरी अधिकार देण्यात आलेले आहेत. मग त्या अधिकारामध्येच आपलं घोडं इथं अडतं. लक्षात येते का? आपण परीक्षा दिली, TET दिली, टेट दिली, प्रेफरन्स दिले, सगळं दिलं, आपल्याला कॉल लेटर आलं. कॉल लेटर येऊन आपण तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेलो. एका जागेसाठी 3 जण पाठवले. त्या 3पैकी एकाला घ्यायचे का नाही? एकाला तर घ्यावंच लागेल, पण घेणं बंधनकारकच आहे असंही नाही. हा संस्थेचा अधिकार आहे. हितच गोष्ट अडल्यामुळं आपल्याला प्रश्न पडतो की संस्था पैसे घेते का? आता हे अधिकार असं का दिलेलं आहे व संस्थेला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे प्रमाण एकास 3 का झालेलं आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ह्यापूर्वी कसं होतं, ज्यावेळेस पवित्र पोर्टल प्रणाली अस्तित्वात येण्याच्या अगोदर ज्यावेळेस शिक्षक भरती असायची त्यावेळेस संस्थांची शिक्षक भरती ही डायरेक्ट असायची. मग डायरेक्ट शिक्षक भरती असल्यावर तिथं भरती कशी होत होती? आत्याचा, मामाचा, ह्याचा, त्याचा, बहिणीचा, भाऊजीच्या पोराचं, पोरगं, ह्याचं त्याचं, आमकं तमकं असे पाहुण्या रावळ्यातले आपले शिक्षक म्हणजे आपले DED BED केलेले गोळा करायचे आणि त्याच शाळेवर त्यांना रुजू करायचं. मग असंच करून काही संस्था अशा झालेल्या आहेत की त्या शाळेवर पूर्ण कुटुंबातलं राज्य आहे. आता तुम्ही राजकारणामध्ये बघितलं असाल, एक जर आमदार झाला तर त्याची पत्नी खासदार असते, मग ते झाले की त्याच्या पोराला कुठून तरी उभा केलं जातं. अशी जर सर्कल चालू असतं, तसंच काही काळापूर्वी संस्थेमध्ये सर्कल चालू होतं. मग आता सुद्धा अस्तित्वात आहे, पण पवित्र पोर्टल आल्यापासून हे सर्कल बंद झालेलं आहे. का बंद झालेलं आहे? की संस्थेवर डायरेक्ट भरती करता येत नाही आणि झालं तरी अप्रूव्हल निघत नाही. आणि अप्रूव्हल जरी काढायचं म्हणलं तर त्याला TET CTETची अट आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे ते प्रमाण कमी झालेलं आहे. मग ज्यावेळेस पहिल्यांदा 2017ला पवित्र पोर्टल प्रणाली अस्तित्वात आली म्हणजे 18ला, मग त्यावेळेस संस्थांना सांगण्यात आलं की तुम्हाला पवित्र पोर्टल अंडर खाली यावं लागेल. मग त्यावेळेस संस्थेला काही अधिकार दिले. काय अधिकार दिले होते? जर तिथली एक जागा भरायची असेल तर एक जागा भरण्यासाठी शासन तुम्हाला 10 उमेदवार पाठवेल. मग हे कोर्टात गेल्यानंतर त्यांना एका जागेसाठी 10 उमेदवारांची परवानगी भेटली. मग शासनाचा नवीन धोरणात्मक नियम आला. कधी? ज्यावेळेस आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. मग हा नवीन शासनाचा धोरणात्मक नियम आल्यामुळे त्यावेळेस प्रमाण किती झालं? एकास 10. पूर्वी होतं एकास 3. मग त्यावेळेस शासनाच्या निदर्शनास आलं की एका जागेसाठी आपण 10 उमेदवार पाठवत आहोत, पण त्या 10 पैकी 9 उमेदवार हे सिलेक्ट होत नाहीत. मग तिथं तर काहीतरी मोठ्या क्लिष्ट गोष्टी होत आहेत, ज्या मधल्या गोष्टी असतात, ज्या बाहेर जास्त येत नाहीत, अशा गोष्टी येत आहेत. म्हणजे उमेदवार तिथं चालला तर अगोदर सांगितलं जायचं की भरती झालेली आहे, जागा भरली गेलेली आहे. मग अशा का गोष्टी व्हायच्या? त्यावेळेस ब्रिज कोर्सचा निकाल अडकलेला होता. 1ली ते 5वीची भरती होत नव्हती, मग जे 6वी ते 12वीच्या होत्या त्या होत होत्या. पण मध्ये ऑलरेडी जागा तिथं अमक्याचं तमक्याचं भरलेलं होतं. मग नाईलाज असतो पवित्र पोर्टलला दिलं होतं. मग पवित्र पोर्टलची प्रणाली खूप उशिरा चालू झाली, दमानं. मग तोपर्यंत ऑलरेडी संस्थाचालकांनी त्या जागा भरून घेतलेल्या. मग जे काही तिथं उमेदवार गेले त्यांना तिथं संधी भेटली नाही. मग अशापैकी बऱ्याचशा गोष्टी घडल्या. मग त्यामुळं संस्थाचालकांवर आणखीन थोडासा दबाव आणण्यासाठी मग ते प्रमाण कमी केलं. काय केलं की एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जाणार, पण त्या 3 उमेदवारापैकी एकाचं सिलेक्शन करणं. मग इथं संस्थाचालक सुद्धा परत कोर्टामध्ये गेले, पण कोर्टानं काय ऐकलं नाही. शासनाचा धोरणात्मक नियम आहे तोच आहे आणि हे प्रकरण आणखीन सुद्धा कोर्टात चालू आहे. म्हणून सध्याच्या शिक्षक भरतीमध्ये संस्थेच्या जास्ती जागा आलेल्या नाहीयेत. जर त्यांना एकाच 10 सुद्धा प्रमाण दिलं असतं तर आत्तापर्यंत आपल्या पवित्र पोर्टलला 15,000च्या वर संस्थेच्या जागा आलेल्या असत्या. पण एकाच 3 प्रमाण असल्यामुळं आपल्याला जागा किती आलेल्या आहेत? आलो आपण विषयाकडे. जागा किती आलेल्या आहेत? 5,728. मग या 5,728 जागेसाठी एका जागेसाठी 3 जण पाठवणार म्हणजे 17,184 उमेदवारांना संधी भेटणार आहे.
एवढ्या उमेदवारापैकी सिलेक्शन किती होणार? फक्त 5728. मग आता हे सिलेक्शन होण्यासाठी सुद्धा प्रोसिजर असते. ती प्रोसिजर पार झाल्याशिवाय आपल्याला संस्थेवर रुजू होता येत नाही. ती प्रोसिजर काय आहे हो? पहिल्यांदा आपण प्रेफरन्स भरले, संस्थेचे प्रेफरन्स आले, ते सगळे भरले. तिथं जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? टेटचे मार्क असतात. त्या टेटच्या मार्कवर आणि आपल्या प्रेफरन्सवर आपल्याला इंटरव्ह्यूचे कॉल लेटर येतात. मग आता हे कॉल लेटर किती येतात? काही जणांचं म्हणणं आहे की एक जागा आहे, त्या एका जागेसाठी 3 विद्यार्थी आहेत, तसंच त्या एका विद्यार्थ्यासाठी फक्त 3 संस्था येतील, असं काही जणांचं म्हणणं आहे. त्याच्यावर आपण टिप्पणी करायची नाही, काय नाही आहे. मग आता काही जणांचं म्हणणं आहे की एक जागा आहे, त्या एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवणार आहेत, तसंच त्या एका जागेसाठी म्हणजे एका उमेदवाराला 10 संस्था भेटणार आहेत, म्हणजे 10 ठिकाणी तो उमेदवार इंटरव्ह्यूला जाणार, असं काहींचं म्हणणं आहे. असो, आपण याच्यामध्ये जास्त खोलामध्ये जाणार नाही आहे. हे चुकीचं आहे असं नाही आहे आणि हे पण बरोबर आहे असंही नाही आहे. आता तुम्ही जर इंटरव्ह्यूला 2-4 संस्था दिलेल्या असतील तर त्या संस्थेवर तुम्हाला मेरिटनुसार तुमचं तिथं मेरिट लागलं नाही तर एकासुद्धा संस्थेचा कॉल येणार नाही, अशा गोष्टी आहेत. मग ज्यावेळेस आयुक्त साहेबांना ह्याच्याबद्दल विचारण्यात आलं, महाग जो त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा आयुक्त साहेबांनी याच्याबद्दल स्पष्ट उल्लेख केलेला नाही आहे. असो, याच्याबद्दल आपण नंतर एका सविस्तर व्हिडिओमध्ये बोलू. हा खूप किचकट गोष्टी आहेत. आता आपण पुढल्या गोष्टीकडे येऊ. 6वा मुद्दा काय आहे की ज्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो, कॉल आल्यानंतर आपलं डायरेक्ट सिलेक्शन होतं का? हो नाही. त्या कॉलेजवर गेल्यानंतर, त्या शाळेवर गेल्यानंतर, त्या संस्थेवर गेल्यानंतर आपल्याला तिथे एक डेमो द्यायचा असतो. डेमो हा काय असतो? एकतर तुम्हाला पाठ द्यायचा असतो. पाठ दिल्यानंतर मग एक छोटीशी मुलाखत असते. त्या मुलाखतीमध्ये प्रश्न वगैरे विचारले जातात आणि तिथं तुम्हाला त्या मुलाखत घेतलेल्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन असतं. इथं तुम्हाला टेटला किती मार्क्स आहेत ह्याची व्हॅल्यू नसते. तुमच्या मार्क्सनुसार जरी संस्था भेटली पण त्या संस्थेमधलं तुमचं सिलेक्शन हे डेमो प्लस मुलाखत यामध्ये जेवढे मार्क्स पडलेत त्या 3 विद्यार्थ्यांपैकी ज्याला जास्त मार्क पडलेत त्याचं सिलेक्शन होत असतं. ही साधी प्रोसिजर झाली, बेसिक माहिती झाली. आपल्याला अगोदर एवढा टप्पा पूर्ण करायचा. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडायला हवेत. पण आपलं कसं चालू झालेलं आहे? बैगानी शादी में अब्दुल्ला दिवाना तसं झालेलं आहे. आपली आणखीन ही प्रोसिजर पूर्ण झाली नाही तोवरच आपल्याला प्रश्न पडलेले असो द्या. प्रश्न पडणं चांगली गोष्ट आहे. भविष्यामध्ये ज्या काही धोके आहेत, संभाव्यता आहेत, त्याची दखल घेऊनच आपल्याला पुढे जायला हवं. पण आता कसं झालेलं आहे? आपल्याला जो काही प्रश्न पडलेला आहे, संस्था पैसे घेते का? आपण महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊन ठेपलेलो आहे. सगळी बेसिक माहिती पाहून आपण कुठं आलोय? संस्था पैसे घेते का? संस्था शिक्षक भरती. आपल्याला पहिला प्रश्न काय पडलेला आहे? संस्था पैसे घेते का? हा प्रश्न का पडला? आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, घेते तर किती? आपल्याला हा प्रश्न का पडावा ह्याचं उत्तर आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस पवित्र पोर्टल प्रणाली अस्तित्वात येण्याच्या अगोदर ज्यावेळेस संस्थेवर शिक्षकांची भरती असायची त्यावेळेस तिथं डोनेशन पद्धत चालायची आणि त्यावेळेस तिथं डोनेशन घेऊन संस्थेच्या जागा भरल्या जायच्या. मग ही पूर्वी चालणारी पद्धत आहे. मग याच पद्धतीवर परंपरा जशी चालू असते, वंश परंपरा जशा चालू असतात तशीच परंपरा पुढे चालू झालेली आहे. मग आता जे पवित्र पोर्टल प्रणाली आली त्या पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत सुद्धा संस्थेच्या जागा आलेल्या आहेत. त्या संस्थेच्या जागा भरणारी वाढली आहे. मग त्यामध्ये सुद्धा संस्था पैसे घेते का असे प्रश्न पडलेले आहेत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे माहिती आहे का? एकदम खोलामध्ये सांगायचं झालं आणि नाही जरी सांगायचं झालं तरी अवघड आहे. कारण कसं आहे, हे विषय असे आहेत, अशा विषयावर उघडपणे कोणीही बोलत नाहीये. आतापर्यंत तुम्हाला कोणीही असं सापडलं नाही की अशा विषयावर उघडपणे आपलं मत मांडणारे. आता याच्या अगोदर जे हजाराच्या वर 100च्या वर 100 मार्क्सवाले बाद झालेले आहेत, तो विषयावर कोण बोलले नाहीत. की 1 लाख विद्यार्थी बाद झाले, कशामुळे झाले, जे महत्त्वाचे कारण आहेत अशा विषयावर कोण बोललं नाही. मग हा सुद्धा विषय तसाच आहे की संस्था पैसे घेते का, ह्या विषयावर सुद्धा सहजासहजी कोण जास्त बोलताना दिसत नाहीये. कारण इथं सुद्धा दबाव तंत्राचा वापर केला जातो. मग त्यासाठी उघडपणे बोलता येत नाही, समजून जायची गोष्ट आहे. मग आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हो, तुम्ही 90च्या दशकातील असताल
तर त्यावेळेस एक सिरियल होती, कुठली? शक्तिमान होती ना, शक्ती शक्ती शक्तिमान शक्तिमान, जी सिरियल होती. त्या सिरियलमध्ये गंगाधर नावाचं पात्र होतं. तसं कसं आहे, गंगाधर शक्तिमान आहे ना, तसंच आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, संस्था पैसे घेते का? ह्या प्रश्नाचं उत्तर होकारात्मकही आहे आणि या प्रश्नाचं उत्तर नकारात्मकही आहे. आता गंगाधर कसं शक्तिमानमध्ये परिवर्तन कसं करतं, तसंच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, संस्था कसे पैसे घेते आणि संस्था कसे पैसे घेत नाही. मी हे सुद्धा म्हणत नाही की संस्था पैसे घेते आणि हे सुद्धा म्हणत नाही की संस्था पैसे घेत नाही. घेत असेल तर ते डोनेशन स्वरूपात आणि कुठल्या पद्धतीनुसार, तर जी काही संस्था आहे त्या संस्थेला देणगी स्वरूपात. मग आता संस्था स्वतः पैसे मागते का? हो नाही. तर हे काय होतं माहिती आहे का, आपण स्वतःहून द्यायला तयार होतो. आता किती घेते, हा किती घेते प्रश्नाचं उत्तर आहे एक्स. 1ली ते 5वीला एक्स, 6वी ते 8वीला त्याच्या पुढे जावा 2x, 9वी ते 10वीला 4x आणि 11वी ते 12वीला 6x. ह्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी तुम्ही काही रक्कम ठेवू शकता, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले, इकडल्या तिकडल्यामध्ये. मी एवढेच घेते तेवढंच घेते ह्याबद्दल काहीही बोलणार नाही आहे, ह्या वादामध्ये मी बिलकुल पडणार नाही आहे, कारण मला सुद्धा नोकरी करायची आहे. असो, मग असे जे काय प्रश्न पडतात, ह्या प्रश्नाचं इथपर्यंत येण्याच्या अगोदर असं का घडतं, ह्या प्रश्नाचं उत्तर भेटणं गरजेचं आहे. खरंच पाहायला गेले तर संस्था बिलकुल पैसे घेत नाही आणि खरं पाहायला गेले तर संस्था पैसेसुद्धा घेते. पण का घेते? का घेते तर आपणच द्यायला तयार होतो. का द्यायला तयार होतो? कारण काय माहिती आहे का, इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्याकडे येऊ त्याच्या अगोदर हे मुद्दे आपले क्लिअर असणं गरजेचं आहे. आपली तयारी किती आहे? आपली तयारी आहे 0. किती आहे? 0. आपण इकडल्या बेसिक गोष्टी पाहिलो. बेसिक गोष्टीमध्ये आपल्याला मुलाखत द्यायला जायची आहे, पण मुलाखत द्यायला जातानाच आपण घाबरतोय. मुलाखतीला जाण्या अगोदरच आपण विचार करतोय. आपण ज्यावेळेस आपल्याला प्रेफरन्स आल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या जवळच्या शाळा आल्या, त्यावेळेसच आपण सगळ्या संस्था चालकाचे नंबर, त्या शाळेचे नंबर घेऊन कॉल करून फोन करून सगळा बाजार उठून टाकला. ते स्वतः आलते का तुमच्याकडं? त्यांनी पवित्र पोर्टलला शाळा दिल्या, त्यांचं काम केलं. आपलं काय काम होतं? प्रेफरन्स भरणं, सगळं व्यवस्थित करणं. ज्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवतील त्यावेळेसची गोष्ट होती, पण त्यावेळेसच आपण अगोदरच बोंबाटा केला की आम्हाला अमक्या जिल्ह्यातली शाळा आल्या, अमक्या थमक्या जिल्ह्यातली शाळा आल्या, लाव ह्याला फोन, लाव रे तो व्हिडिओ असतो तसं लाव रे ह्याला फोन, घे रे त्याचा नंबर, बोल रे, काढ रे त्याच्याशी संपर्क. अहो, त्या शाळेवर, त्या संस्थेवर तुम्हाला जाण्याच्या अगोदर तुम्हाला टेटमध्ये किती मार्क्स पडलेत, त्या मार्कनुसारच तुम्हाला तिथला संस्था भेटणार. मग अगोदरच आपण बोंबाटा करून सगळ्यांना जागृत करून आपणच उत्साहाने आपणच पैसे द्यायला तयार झालो, ही चुकीची गोष्ट आहे. ते स्वतःहून मागितले नाही तर आपण स्वतःहूनच विचार करायला, काय रेट चालू आहे, किती घेताल, मग आमचं असं आलं आहे, होईल का? मग हिथंच आपण चूक करतोय आणि हिथंच चूक केलेली आहे. आपली तयारी 0, अगोदरच बोंबाटा केलेला आहे. डेमोची माहिती. आता डेमो काय माहिती आहे का? लय जणांना डेमो म्हणजे काय असतो तेच माहिती नाही. मुलाखतीची तयारी कशी करायची ते सुद्धा माहिती नाही आहे. आपल्याला डेमोची माहिती काय नाही आहे, डेमो कसा द्यायचो काय असतो माहिती नाही आहे, मुलाखत कशी द्यायची त्याची माहिती नाही, तयारी काय आपली 0 आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, डेमो द्यायला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी कुठला तरी एक वर्ग देणार. आपण 6वी ते 8वीला पात्र असो तर जो विषय आहे त्या विषयातला त्यांनी कुठलाही पाठ देणार, मग तो पाठ घ्यायचा असतो. बरोबर आहे. मग तो पाठ घेण्या अगोदर आपल्याला त्या पाठाचं टाचण काढायचं असतं. मग आता जेवढे काही आता शिक्षक भरतीला आलेले आहेत त्याच्यापैकी 70-80% जणांना पाठाचं टाचण कसं काढायचं हेच माहिती नाही. मग आता हे पाठ टाचण काढताना पाठ टाचण्याच्या पायऱ्यासुद्धा असतात, हे सुद्धा लक्षात नाही. कारण का, आम्ही DED खूप वर्षापूर्वी केलेलं आहे, तेव्हाच लक्षात नाही आहे. काय हो, आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे, आपल्या भविष्याचा प्रश्न आहे, आपल्या अंगामध्ये भिनलेलं पाहिजे. हार्बट आहे, त्या हार्बटची पंचपद्धती आहे, त्या पंचपद्धतीनुसारच आपलं टाचण काढलं जातं. कुठल्याही वर्गावर शिकवायला जाताना पहिली पद्धत काय असते? पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात, ती असते आपली प्रस्तावना.
त्यानंतर आपला जो विषय असतो, जो धडा आहे, त्या धड्याच्या प्रश्नाच्या मार्फतून उत्तर घेणं म्हणजेच असतं हेतुकथन. मग हेतुकथन झाल्यानंतर भरपूर पायऱ्या आहेत. कुठल्या आहेत? विषय विवेचन आहे, त्याला विषय प्रतिपादन सुद्धा म्हणतात. पुन्हा नंतर आहे संकलन आणि उपयोजन, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारायचे असतात. टप्प्याटप्प्यामध्ये जायचं असतं. सगळं झाल्यानंतर मग पुन्हा स्वाध्याय असतो. स्वाध्यायाला शेवटी प्रश्न द्यायचे असतात. हे काहीच नाही आहे. टाचन काढता येत नाही. टाचन कसं असतं ते माहिती नाही. का माहिती नाही? ज्यावेळेस आपण D.Ed B.Ed केलं त्यावेळेस आपण टाचन काढले नाहीत, शाळेवर जाऊन कधी पाठ घेतला. अशा गोष्टी असल्यामुळे आपली तयारी शून्य असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि कधी प्रत्यक्षात शाळेवर जाऊन टाचन काढून विद्यार्थ्यांना शिकवलेलं नाही. मग त्यामुळे आपल्याकडे स्किल आलेली नाही आहे. मग आता आपण प्रेझेंटेशन कसं करतो? प्रेझेंटेशन करण्याची आपल्याकडे हेच नाही आहे. मग वातावरण निर्मिती करावी लागते वर्गावर जाऊन, ते नाही आहे. मग आता जो काही फळा असतो त्या फळ्यामध्ये अगोदर उजव्या कोपऱ्याला काहीतरी लिहायचं असतं, डाव्या कोपऱ्यात लिहायचं असतं का नसतं ते माहिती पाहिजे. फळ्याचे मधोमध 2 भाग करावे लागतात, मध्ये टायटल लिहावं लागतं. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तपासल्या जातात. मग आता मी बोलताना कशी अवांतर चर्चा करतोय ते करताना पाहिजे. मग आता बोलताना शिक्षकाची हालचाल किती होते ह्यावर सुद्धा डिपेंड असतं. माझ्याकडून जास्त हालचाल होत आहे, मग इथं मला दाबलं जातं, ह्याच्यामध्ये सुद्धा काढले जातं. अशा बारीक बारीक गोष्टी असतात त्या आपण कधी शिकलेल्या नाहीत. जरी शिकलेल्या असल्या तरी त्या आपण अवलोकनात आणलेल्या नसतात. मग आता हे जे काही फळ्यावर लिहिलेलं आहे, मग त्या फळ्याच्या मधोमध 2 भाग केल्यानंतर इकडल्या भागामध्ये लिहिताना इकडला भाग मोकळा जर असेल तर इकडल्या भागामध्ये लिहिताना इकडल्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिसलं पाहिजे, तिकडल्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने केलं पाहिजे. मग आता हे लिहिलेलं पुसताना कोणत्या हातानं फळा पुसायचा ह्याचे सुद्धा काही नियम आहेत. त्या नियमाचं अवलोकन केलं पाहिजे. मग फळा खालून वर पुसायचा असतो का वरून खाली पुसायचा असतो, डाव्या हातानं पुसायचा असतो का उजव्या हातानं पुसायचा असतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला येत नाही. मग कसं आहे, इथं जातानाच मग आपली टरकते, भीती वाटते. मुलाखत द्यावं तर कशी द्यावी, मुलाखतीची तयारी करावी तर कशी करावी. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येत नसल्यामुळे पुढला प्रश्न येतो, जाऊ द्या कशाला असल्या झंझटमध्ये पडायचं, देऊ पैसे देऊन मोकळे होऊ. पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांचं काय? त्यांच्याकडे सगळ्या ह्या जरी गोष्टी असल्या तरी पण काहीतरी पुढं अडचण येतात. ते असतात संस्थेचे अधिकार. मग अशा गोष्टी घडत असतात. जर ह्या गोष्टी आपल्या क्लिअर असतील तर मग आपण इथपर्यंत यायची गरजच नाही आहे. आपण जर सगळ्या गोष्टी परिपूर्ण दिल्या तर मग आपलं सिलेक्शन डायरेक्ट होतं. मुलाखत देऊन, डेमो देऊन. असंही नाही आहे की सगळेच्या सगळे घेतील आणि असंही नाही की सगळेच्या सगळे घेणार नाहीत. ते सगळं आपल्यावर डिपेंड आहे. आपण कसं करतोय, लग्न ठरण्याच्या अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहोत. ते स्वतः तुम्हाला कधीच मागणार नाहीत, आपण स्वतःहून द्यायला तयार आहोत. का? या अशा गोष्टी आहेत. जाऊ द्या भविष्याचं कल्याण होईल, हे होईल. अहो, ज्या गोष्टीमध्ये हे देण्यापेक्षा काम होणार असेल तर मग तुम्ही का स्वतःहून हे पुढं करत आहात हे मला सांगायचं आहे. आता तुम्हाला देऊन करायचं असेल तर तुमची मर्जी, आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून तुमच्या स्किल दाखवून तुमचं प्रेझेंटेशन दाखवून करायचं असेल तर इट्स ओके, तेवढंच चांगली गोष्ट आहे. आणि मागणी होत असेल तर ती तर मागणी स्वतःहून करत नाहीत, आपणच किती घेतो एवढ्यात होते का, करा की तेवढ्यात. असल्या गोष्टी केल्यावर कसं होईल हो. आणि रियालिटी काय माहिती आहे का, आपणच जास्त सांबार चौकशा करायला तयार आहोत. सगळं कॉल येण्याच्या अगोदर आपल्याला हे येण्याच्या अगोदर आपल्याला प्रेफरन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये कॉल लेटर येण्याच्या अगोदर, मुलाखत होण्याच्या अगोदरच आपण चांबार चौकशा करून बोमाटा केलेला आहे. पुढला आहे स्वतः तयार द्यायला. आपणच द्यायला तयार आहोत. ते मागत नाही आहेत, आपणच द्यायला तयार आहोत. आपणच सुरुवात करत आहोत. की कसं आहे माहिती आहे का, आपल्या मनामध्ये पूर्वग्रह झालेला आहे की संस्था पैसे घेते. पूर्वी पवित्र पोर्टलच्या अगोदर ज्यावेळेस संस्थेची भरती असायची त्यावेळेस पद्धत चालू असायची. मग ते आपल्या मनामध्ये रुजलेले आहे, पूर्वग्रह झालेला आहे. मग इथं बघा ना, पवित्र पोर्टल मार्फत आलेल्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर कळेल आपल्याला काही एकच इंटरव्ह्यूचा कॉल येणार नाही आहे, भरपूर येणार आहेत. मग एका ठिकाणी जर अनुभव आला तर त्या अनुभवाचा दुसऱ्या इंटरव्ह्यूला फायदा होणारच आहे. मग असंही नाही की सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी मागितल्या जातील. जितके इंटरव्ह्यू आले तिकडे तेवढे द्या, त्याच्यापैकी एक सिलेक्शन करा, तिथे एखादं काम होऊन जाईल तुमचं. असं नाही आहे की आले की तिथंच. थोडंसं डोक्याचा वापर करून विचार करून हे करायला पाहिजे.
आपली मानसिकता झालेली आहे ती देण्याची, तसं करू नका. स्वतःच्या मनाची तयारी ठेवा की मी पैसे न देता, पैसे न भरता माझ्या जीवावर, माझ्या स्किलवर, माझ्या टॅलेंटवर, माझ्या टेटच्या मार्क्सवर मी DED BED केलेलं आहे, त्याच्या अनुभवावर आणि इतकं दुसरीकडे काम केलेलं आहे, शाळेवर शिकवलेलं आहे, त्या सगळ्या स्किलवर मी त्या संस्थेवर जाऊन इंटरव्ह्यू देऊन, डेमो देऊन, सगळं करून त्यामध्ये चांगले मार्क्स घेऊन सिलेक्शन घेऊनच येईल. मग बघूत कसं देत नाहीत. इथपर्यंत आपली तयारी पाहिजे. पण आपली मानसिकता काय आहे, देऊन मोकळं होऊ असं झालेलं आहे. ते चुकीचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की हात झटकणे. आता एवढं सगळं सांगून हे करून सुद्धा काही जण कसे आहेत की अगोदर सगळी सेटिंग लावून सगळं बोलून वगैरे करणार, मग द्यायचं जनतांना द्यायची काय इच्छा आहे ती देणार आणि पुन्हा वरून मी म्हणणार मी 1 रुपयाही देणार नाही आणि सगळ्या प्रकरणातून हात झटकणार. असं करू नका. ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो करा. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असू द्या. डेमोची आत्तापासूनच तयारी करा. डेमोची आत्तापासूनच तयारी का? आता समजा तुम्हाला 6वी ते आता 5 मिनिटामध्ये सांगतो, विषय जास्त लांबवत नाही आहे. हेतूनच आपल्याला खूप गरजेचं आहे, हेतूनच तयारी करायची आहे. तुम्ही 6वी ते 8वीला पात्र आहात, ज्या विषयासाठी पात्र आहेत तो विषय घ्या. 6वी ते 8वीला त्यामध्ये जेवढे काही चॅप्टर आहेत, जेवढे काही कविता आहेत, तेवढ्या सगळ्या लक्षात ठेवा. ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोलवतील त्यावेळेसच त्यांनी बोलवले की तुला 6वी ते 8वीला शिकवायचं आहे, अमुक विषय आहे, मग ह्या विषयामधलं तू काय शिकवणार. त्यांनी पुस्तक हातात देण्याच्या ऐवजी आपण स्वतःहूनच सांगितलं पाहिजे की 6वीचा हा असा आहे, ह्या 6वीच्या पुस्तकामध्ये एवढे चॅप्टर आहेत, एवढ्या प्रत्येक चॅप्टरमध्ये असला आहे, मग तुम्ही सांगा ह्याच्यापैकी मी कुठला शिकू. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे, एवढी आपली स्किल पाहिजे. मग त्यांना सुद्धा खूप चांगलं वाटतं की बाबा खरंच हा एकदम मुरलेला आहे, हा खरंच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेला आहे. मग ते का घेणार नाहीत तुम्हाला सांगा. आता तुम्हाला कसं झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, भीती वाटते, मग अगोदरच आपण द्यायला तयार होतो. आता इंग्लिश विषय आहे, मग इंग्लिश विषय आहे, आता 1ली ते 5वीचं घेऊ आपण. 1ली ते 5वीला सुद्धा इंटरव्ह्यूद्वारे आहे. मग तिथं 1ली, 2री, 3रीचं काय नसतं, 4थीपासून खरा खेळ चालू होतो. मग सगळ्या ह्याचं ॲनालिसिस करा ना. पुस्तकं पहा, पुस्तकामध्ये कुठले चॅप्टर आहेत, मग काय दिलेलं आहे काय नाही आहे. ह्याच्यापैकी तुम्हाला 50% सुद्धा लक्षात राहिलं आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी विचारलं कुठलं शिकवणार आहे, ह्या 50%मधलं तुम्ही 25% सुद्धा सांगितलात की त्यांना वाटतं बाबा खरंच ह्याला नॉलेज आहे, ह्यानं ग्राउंड लेवलवर जाऊन शिकवलेलं आहे, ह्याला विद्यार्थ्याची गरज आहे, ह्यानं खरं शिकवते, ह्याला पुस्तकाचं नॉलेज आहे, प्रत्येक पाठ ह्यानं वाचलेले आहेत, ह्याला आणखीन सुद्धा माहिती आहे म्हटल्यानंतर ह्यानं ज्यावेळेस रुजू होईल त्याचं नॉलेज आणखीन किती वाढेल. ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासूनच आपण तयार केलेल्या पाहिजेत आणि तयार करायला हवी. असो आत्तापासूनच तयारी करा. तुमचा जो काही विषय आहे, तुम्ही ज्या वर्गासाठी आहात त्या वर्गाचे पुस्तकं घ्या, चालू असलेले, त्याच्यामध्ये कोणते धडा कविता आहेत सगळ्या गोष्टी पाहून घ्या. लय वेळ लागत नाही. आपण अभ्यास खूप केलेला आहे, त्यामुळं लगेच लक्षात येतं की ह्या धड्यामध्ये असं आहे, 1-2दा वाचलं की होऊन जातं. मग त्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूला सोपं होऊन जातं. आता मग विचार कराल मी 6वी ते 8वी, 6वी, 7वी, 8वी असे 3 वर्गाचे 3 पुस्तकं लई आहेत का? नाही. इंग्लिश असो, मराठी असो, इतिहास असो, भूगोल असो, कुठलीही असो, ते फक्त वाचून काढा. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला सोपं पडेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. पाठाचं टाचन कसं काढायचं त्या गोष्टी लक्षात असू द्या. पाठ कसा घ्यायचा, बोर्डाचा कसा वापर करायचा, शैक्षणिक साहित्याचा सुद्धा वापर करावा लागतो, तो सुद्धा आत्तापासूनच तयारी करा. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा आपण एखाद्या शाळेवर, एखाद्या संस्थेवर नाही लागलो तर आपल्याला दुसरा सुद्धा कॉल आलेला आहे, त्या ह्याच्यावर सुद्धा आपल्याला इंटरव्ह्यू जाऊन द्यायचा आहे. मग तिथं आपण थोडीशी ट्विस्ट करू, त्याचं पद्धती बदलू. पद्धत काही बदलायची ते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. गंगाधरच जसं शक्तिमान आहे तसंच मग ती पद्धत आपण तिथं अवलंबू. तर ठीक आहे, मला जेवढं सांगायचं होतं सगळं मी विश्लेषणात्मक स्वरूपात एकदम बेसिकपासून एंडपर्यंत इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यूचं अगोदरच कसं प्रिपरेशन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता खूप जणांना हा व्हिडिओ खूप लेंदी वाटला असेल, रटाळ वाटला असेल, असो, पण कसं आहे माहिती आहे का, हा विषय संस्था, हा विषय खूप मोठा आहे. ह्याच्यावर मी तब्बल कंटिन्यू 2-2-3 तास बोलू शकतो, वाटलंच तर 1-2 दिवस बोलू शकतो. हा विषय इतका भारी आहे, ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप आहे. प्रत्येक पॉईंटवर 1-1 तास बोलता येतं आणि मुद्देसूद एकदम फॅक्टसहित मी बोलू शकतो. पण कसं आहे, इथं लिमिटेशन आहेत.
ह्या लिमिटेशनमुळं मी एकदम जास्त खोलामध्ये जाऊन बोलू शकत नाही आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये समझदार को इशारा ही काफ़ी है ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, संस्था पैसे घेते का ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाहीच आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. कसं चोराच्या मनात चांदणं जसं असतं तसं आता सर्व अभियोग्य धारकांच्या मनात संस्थेवर मुलाखतीला जाण्याच्या अगोदर असं झालेलं आहे, चोराच्या मनात चांदणं. असो, खूप मोठा विषय आहे, खूप खोलवर सांगण्यासारखा आहे, पण लिमिटेशन असल्यामुळे मी जास्त काही सांगू शकत नाही. जेवढं काही सांगायचं होतं ते एकदम शॉर्टमध्ये सांकेतिक स्वरूपात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ज्या काही किती घेते त्यासुद्धा मी तुम्हाला गणितीय भाषेमध्ये एक्स स्वरूपात सांगितलेलं आहे. हे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ह्याच्यानुसार बदली करू शकता. मी आणखीनही म्हणतोय, संस्था पैसे घेते, काही संस्था पैसे घेत नाहीत. सर्वच संस्था पैसे घेतात असंही नाही आणि सर्व संस्था पैसे घेत नाहीत असंही नाही आहे. जर घेत असतील तर ते त्यांच्या डोनेशनच्या स्वरूपात, त्या शाळेच्या डागडुगीच्या स्वरूपात, त्यांचे काही कार्यक्रम असतात त्या स्वरूपात, शाळेचं भलं करण्यासाठी त्या स्वरूपात. पण इथं आपणच पुढाकार करतोय की घ्या एवढे, द्या आम्हाला नोकरी, आपणच आपली नोकरी विकत घेतोय. ही मानसिकता बदला, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होऊन जाईल. पण आता इकडे आपल्या जिल्हा परिषदला नाही झालं तर आपल्याला वाटतं साहजिक आहे की संस्थेवर तरी व्हावं, पण संस्थेवर होण्यासाठी सुद्धा आपल्याकडं आपली तयारी असली पाहिजे. डेमो वगैरे सगळं व्यवस्थित द्या, तुमचं एकदम व्यवस्थित होऊन जाईल. असो, आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये संस्थेचा आणखीन एक व्हिडिओ घेऊन येऊ, ह्याच्यामधल्या पुढल्या गोष्टी बोलू. ह्या व्हिडिओमध्ये संस्था पैसे घेते का ते सांगितलेलं आहे. याच्या अगोदर जे संस्थेचे व्हिडिओ होते, एडेड, नॉन एडेड, पार्शल एडेड, मुलाखत, विना मुलाखत, हे सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतरचा होता संस्था पैसे घेते का, संस्था शिक्षक भरती. मग आता ह्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय वेगळा, आता पण कुणीही जास्त असं सांगितलं नाही, जरा हटके, सगळ्यात हटके व्हिडिओ घेऊन येऊ की संस्थेवर नोकरी करावी का. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, संस्थेवर नोकरी करावी का हा व्हिडिओ पाहू. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे टिप्स फॉर टीईटी बाय अक्षय विरकर, ते तुम्ही जॉईन करू शकता.